नमस्कार शेतकरी मंडळींनो, तुम्ही यंदा सोयाबीन पेरणीचा विचार करत आहात का? आणि एकरी 14 ते 15 क्विंटल किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन देणारे वाण कोणते आहेत हे जाणून घ्यायचे आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहात सोयाबीनचे टॉप 10 वाण, त्यांची वैशिष्ट्ये, उत्पादन क्षमता आणि कोणत्या जमिनीमध्ये कोणते वाण निवडावे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगणार आहे महाराष्ट्रातील शेतकरी सर्वाधिक कोणत्या वाणांना पसंती देत आहेत। मंडळींनो, सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक बनलं असून योग्य वाणाची निवड केली तर उत्पादनात वाढ झालेली दिसते। अनेक शेतकरी फक्त शेजाऱ्याने घेतल्यामुळे तेच वाण निवडतात, पण प्रत्येक जमिनीचे प्रकार, व्यवस्थापन वेगवेगळे असते। म्हणून आज आपण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या तसेच कृषी संशोधनांनी संशोधित केलेल्या सोयाबीनच्या टॉप 10 वाणांबद्दल माहिती पाहणार आहोत। नंबर 1 ला येतं फुले संगम KDS 726। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेले वाण 100 ते 105 दिवसात परिपक्व होते। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये पण याची शिफारस केलेली आहे। याचे सरासरी उत्पादन 10 ते 12 क्विंटल प्रति एकरी येते। नंतरचा वाण आहे फुले किमया KDS 753। हे वाण 105 ते 110 दिवसात तयार होते। जाड आणि चमकदार दाणे हे या वाणाचे वैशिष्ट्य आहे। सरासरी 11 ते 13 क्विंटल प्रति एकर उत्पादन देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे। तिसरा आहे फुले दुर्वा KDS 992। फुले दुर्वा हे मध्यम कालावधीचे वाण असून 95 ते 100 दिवसात परिपक्व होते। योग्य व्यवस्थापन जर केले तर 10 ते 12 क्विंटल प्रति एकरी उत्पादन मिळते। हे वाण दक्षिण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू साठी शिफारस केलेले आहे। चौथा आहे PKV आंबा। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केलेले वाण असून 95 दिवसामध्ये परिपक्व होते। बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता आणि शेंगा न फुटणे हे या वाणाचे मुख्य वैशिष्ट्य आहे। 5 नंबरला येते MEUS 612। वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांनी विकसित केलेले हे वाण असून 95 ते 100 दिवसामध्ये काढणीस येते। दुष्काळ सदृश्य परिस्थितीत पण चांगले उत्पादन देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे। प्रति एकरी 13 ते 15 क्विंटल उत्पादन देणाऱ्या वाणांमध्ये याचा समावेश होतो। 6 नंबरला येतं JS 335। 1994 पासून लोकप्रिय असलेले हे वाण शेतकऱ्याची आजही पहिली पसंती आहे। मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य असून 95 ते 100 दिवसात काढणीसाठी तयार होते। याचे सरासरी उत्पादन जर पाहिले तर 10 ते 12 क्विंटल प्रति एकरी मिळतं। 7 नंबरला येतं JS 9305। लवकर येणाऱ्या वाणांमध्ये हे मोडत असून फक्त 85 ते 90 दिवसात हे काढणीस तयार होते। हलकी आणि मध्यम जमिनीत लागवडीसाठी योग्य असून 8 ते 10 क्विंटल प्रति एकरी उत्पादन देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे। 8 नंबरला येतं NRC 37 अहिल्या 4। भारतीय सोयाबीन संशोधन संस्था इंदोर यांनी हे विकसित केलेले वाण असून महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश यासाठी यांची शिफारस केलेली आहे। हे वाण 96 ते 102 दिवसात परिपक्व होते। 14 ते 16 क्विंटल प्रति एकरी उत्पादन देण्याची क्षमता असल्यामुळे सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या वाणांमध्ये याचे वर्गीकरण केले जाते। नंतरचा वाण आहे MEUS 71 समृद्धी। हे वाण 93 ते 100 दिवसात तयार होते। मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य असून प्रति एकरी 11 ते 12 क्विंटल उत्पादन मिळते। मित्रांनो, आपण अनेक वेळा बाजारात जातो, दुकानदाराने किंवा शेजारच्या शेतकऱ्यांनी सुचवलेलेच वाण खरेदी करतो, पण आपल्याकडील जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता यानुसार जे का कृषी संशोधन संस्था यांनी शिफारस केलेले वाण आहेत यापैकीच एका वाणाची आपण पेरणीसाठी निवड करावी। सध्या महाराष्ट्रात फुले संगम, फुले दुर्वा, MEUS 612, JS 335 या वाणांना लागवडीसाठी सर्वाधिक पसंती मिळत आहे। जर तुम्हाला काढणीसाठी लवकर तयार होणारे वाण हवे असतील तर यामध्ये JS 9305, PKV आंबा आणि फुले दुर्वा या वाणांची निवड करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि शेतीविषयक अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आणि आपल्या भागामध्ये सोयाबीनचे कोणते वाण सर्वाधिक घेतले जाते कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं। तोपर्यंत राम राम।